नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. 3 महिन्यात मन की बात बाबत लाखो संदेश आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी नक्की येईन असे मी म्हणालो होतो आणि आज मी तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी आलो आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज पहिल्यांदा मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. तब्बल 4 महिन्यांनी त्यांनी या कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. यामध्ये स्थानिक उत्पादन जागतिक पातळीवर नेणे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत, कुस्ती व घोडेस्वारी या प्रकारांमध्ये देखील स्पर्धा होतील. विशेष करून आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावावे असे आवाहन या माध्यमातून त्यांनी केले आहे. कर्नाटकात नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण मुख्यमंत्री पद रिक्त नाही आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या कार्यक्षमतेने काम करत असल्याचे मत मंत्री एच.सी. महादेवप्पा यांनी व्यक्त केले. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेसला 5 वर्षे राज्य सांभाळण्याची ताकद जनतेने दिली आहे. आमदारांच्या पाठिंब्यानुसार सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यात मुख्यमंत्री पदाची जागा रिक्त नाही असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री बदलाचा विषय संपलेला असून याविषयी वारंवार चर्चा नको असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शहरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दिल्ली व बंगळूरमध्ये याविषयी चर्चा झाली असून विषय वाढवण्याची गरज नाही. पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेण्याचा हा विषय आहे. याबाबत रस्त्यावर गल्लीत चर्चा करता येत नाही. वैयक्तिक मताला महत्व नाही. पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा व्हायला हवी. उपमुख्यमंत्री पदाचा सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांना असून हा विषय देखील संपलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्हा विभाजनासाठी आपण प्रयत्न करत असून सरकारवर देखील दबाव घातला असल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले आहे. शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षा आज रविवारी दिनांक 30 रोजी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात प्रारंभ झाली आहे. पहिला पेपर सकाळी 9:30 ते दुपारी 12 पर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4:30 या वेळेत झाला. जिल्ह्यातील 18,459 उमेदवारांनी टीईटीसाठी अर्ज दाखल केले आहेत. सकाळच्या सत्रात प्राथमिक विभागासाठी तर दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागासाठी परीक्षा घेतली जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पहिल्या पेपरसाठी 7,263 तर दुसऱ्या पेपरसाठी 11,196 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बेळगाव जिल्ह्यात 23 केंद्रांमध्ये परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर यासह कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्र परिसरात 200 मीटर अंतरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दुकाने बंद आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सुमारे 70,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या तुलनेत बस सेवा कमी असल्याने विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातून मोजक्याच बस ठराविक वेळेत धावत असल्याने त्यातून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत चाललेली दिसते. त्यासाठी परिवहन महामंडळाने बसची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. बस पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध करून दिला जातो. यंदा जून पासून बस पास वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला असून आतापर्यंत 20,000हून अधिक विद्यार्थ्यांना बस पासचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी बस पास दिला जात आहे. गेल्या 2 वर्षांपासून ऑनलाईन बस पास प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रथम सेवा सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने बस पास उपलब्ध होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बस पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी बसमधून लोंबकळत जीवघेणा प्रवास करत आहेत. वडगाव येळ्ळूर मार्गावरील 4 ठिकाणी बस विनंती थांबा फलकाचे अनावरण आज रविवारी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिवारात विविध कामांसाठी ये जा करणाऱ्या शेतकरी महिलांसाठी बस थांबवावी, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी परिवहन अधिकारी यांना दिला होता. याची तातडीने दखल घेऊन परिवहन मंडळाच्या सहकार्याने सिद्धिविनायक मंदिर, शहापूर वडगाव शिवार हद्द, बायपास रस्ता यासह
अशा 4 ठिकाणी बस थांबा फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह शेतकऱ्यांनी परिवहन विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली असता येळ्ळूर वडगाव मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बस येथे थांबवण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी प्रवाशांची प्रचंड गैरसोय थांबली असून समाधान व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांची गरज भासत आहे. मात्र सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी गेलेल्या अनेक रुग्णांना बाहेरून इंजेक्शन घेऊन आल्यावरच औषधोपचार केले जात असल्याच्या तक्रारी बेळगाव ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधे मिळावीत अशी मागणी रुग्णांकडून केली जात असून डेंग्यूची लस सुरू करावी अशी अपेक्षा केली जात आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून जीएसटी कर विभाग क्लब रोड बेळगाव यांनी स्वतंत्रतेची 75 वर्षे फिटनेस अतुलनीय आहे या थीमवर फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 आयोजित करण्यात आले होते. आज रविवारी झालेल्या कार्यक्रमात विभाग कर्मचारी आणि चार्टर्ड अकाउंटंट प्रमुख सहकर्मचारी या रनमध्ये उत्साहाने भाग घेतला होता. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे उत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी लोकांमध्ये चालण्याची व धावण्याची सवय लावणे हा आहे. फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 मोहीम नुकतीच चालू झाली असून या अंतर्गत पर्यावरण, वन आणि हवामान बदलतेची जनतेत जागरूकता निर्माण करत असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे, पण तो पुरेसा नाही. त्यामुळे नदी, नाले व तलाव कोरडे आहेत. परिणामी पावसाळा ऐन मध्यावर आला असतानाही जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिवाय आता दमदार पाऊस पडला नाही तर रब्बीचे पीकही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा पावसाची सरासरी सर्वात कमी आहे. बेळगुंदी, बिजगर्णी, राकसकोप परिसरातील खरीपाची पिके लागवडीला पूर्ण होत आली आहेत. मध्यम पावसामुळे सध्या तरी पिकाला काही अंशी जीवदान मिळाले आहे. या वर्षात पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर एकदाही आलेले नाही. वेळेत चालू होणारा मान्सून काही दिवस लांबला अशी म्हणण्याची वेळ आली आहे. परिणामी बेळगाव पश्चिम भागात मोठ्या पावसाअभावी नदी, नाले व तलाव अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे. पावसाळा सुरू होऊन 1 महिना उलटला तरी पण नदी व तलावात पाणी साठवण होईल अशा दमदार पावसाची हजेरी झालेली नाही. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमर यात्रेला काल शनिवारी सुरुवात झाली. यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने दक्षिण काश्मीर हिमालयातील 3880 मीटर उंचीवरील गुंफा मंदिराकडे प्रवास सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुहेरी मार्गावरील यात्रेला प्रारंभ झाला. शनिवारी दुपारी काश्मीर खोऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे स्थानिक नागरिक व प्रशासनाने स्वागत केले. अमरनाथ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो तिबेट सीमा पोलीस आणि इतर निमलष्करी दलांचे हजारो सुरक्षा कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत. यात्रेच्या ठिकाणी हवाई देखरेखही ठेवली जाणार आहे. 52 दिवस चालणारी ही यात्रा 19 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. सालाबाद प्रमाणे सराफ गल्ली शहापूर श्री मरगाई देवी यात्रेनिमित्त येत्या 2 जुलै रोजी सकाळी 8 वाजता गाराणे घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर गाराणे घालण्याच्या कार्यक्रमासह श्री मरगाई देवी यात्रा शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी भव्य प्रमाणात साजरी केली जाणार आहे, असे मराठा पंच कमिटी अध्यक्ष श्री विलास गंगाधर लाड यांच्याकडून सर्व सभासदांना व नागरिकांना कळवण्यात येत आहे.
आषाढी वारीचे औचित्य साधून 26 जून पासून 30 जून पर्यंत बंगळूर पंढरपूर व पंढरपूर बेंगळूर रेल्वे सेवा सुरू केली होती. मात्र वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहून रेल्वे खात्याने 8 जुलै पर्यंतच्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. 30 जून ते 8 जुलै पर्यंत रेल्वेने पंढरपूर वारी करता येणार आहे. रेल्वे क्रमांक 06297 ही गाडी दिनांक 1, 3 व 6 रोजी बेंगळुरातून रात्री 10 वाजता सुटणार आहे. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6:20 पंढरपूरला पोहोचणार आहे. रेल्वे क्रमांक 06298 पंढरपूरहून दिनांक 2, 4, 7 रोजी रात्री 8 वाजता निघणार असून ती दुसऱ्या दिवशी 3 रोजी दुपारी 12:30 वाजता बेंगळुरूला पोहोचणार आहे. रेल्वे क्रमांक 06295 दिनांक 2, 5, 7 जुलै रोजी रात्री 8 वाजता बेंगळुरूहून सुटणार असून ती दुसऱ्या दिवशी पंढरपूरला दुपारी 12:30 वाजता पोहोचणार आहे. रेल्वे क्रमांक 06296 ही रेल्वे पंढरपूरहून दिनांक 3, 6 व 8 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुटणार असून ती दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता बेंगळुरूला पोहोचणार आहे. बेंगळुरूहून सुटलेली ही रेल्वे राणेबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक, घटप्रभा, रायबाग, चिंचली, उगार खुर्द व मिरज या मार्गे धावत आहे. येताना या गाड्या याच मार्गे परत येतील असे कळवण्यात आले आहे. भारत विकास परिषदेच्या वतीने घरकुल वृद्धाश्रम येथे वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बेंकनहळ्ली येथील आश्रमाच्या निसर्गरम्य परिसरात विविध फळांची रोपे लावण्यात आली. भारत विकास परिषदेचे संस्थापक सूरज प्रकाश यांच्या जयंतीनिमित्त आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप करण्यात आली. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत केले. घरकुलचे चिंतामणी ग्रामोपाध्यायांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी प्रास्ताविक भाषण केले. यावेळी अध्यक्षा स्वाती घोडेकर, प्राचार्य VN जोशी, संध्या पाटील, नामजी देशपांडे, सुभाष मिराशीसह घरकुल आश्रमातील सर्व सदस्य उपस्थित होते. जिल्हा पालकमंत्री झाल्यानंतर चिकोडी विभागातील समस्यांचा आढावा घेतला आहे. पुढील काळात राज्य सरकारचा 4 वर्षाचा कार्यभाग व खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत या क्षेत्रात खूप विकास केला जाणार आहे. चिकोडी मतदारसंघातील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करून तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. हारुगिरी येथे खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कार्य केलेल्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सत्तेत असो वा नसो गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पक्ष संघटन करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी तळागाळात काम करून काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करण्यात यश मिळवणे शक्य झाले आहे. त्याशिवाय माझी कन्या प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून देण्यासाठी चिकोडी मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त केले. यावेळी लोकप्रतिनिधी, समाजसेवक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दैनिक तरुण भारतच्या दिनांक 6 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बेळगाव चोरला गोवा रस्त्याच्या बाजूची झुडपे त्वरित हटवा या वृत्ताची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जयराम यांनी शुक्रवारी दिनांक 28 रोजी पाहणी केली. त्यानुसार जांभोटी ते चोरला रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे हटवण्याच्या कामाला चालना दिली. बेळगाव चोरला गोवा रस्त्यांपैकी जांभोटी कणकुंबी चोरला या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपामुळे अपघात होत असल्याने तसेच वाहनधारकांना रस्ता धोकादायक बनल्याने त्याची पाहणी करावी व झुडपे त्वरित हटवण्यात यावी अशी मागणी कणकुंबी चोरला भागातील नागरिक, प्रवासी वर्ग व वाहनधारकांनी केली होती. त्यानुसार रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपे हटवण्याच्या कामाला चालना दिली आहे. मुदगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी मराठी, कन्नड व प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रुग्णांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सदर रस्ता करण्याबाबत ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने गैरसोयीत भर पडली आहे. त्यामुळे या रस्त्याला कोण वाली आहे की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
गावातील सरकारी मराठी व कन्नड प्राथमिक शाळेला जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे अद्याप काँक्रिटीकरण न केल्याने सध्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर रस्ता करण्यात यावा याबाबत मागील 3 वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून गावातील समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.